कधी विचार केलाय आपल्याला नक्की काय चालवतं? पैसा? प्रेम? की या सगळ्याच्या पलीकडे काहीतरी अधिक खोल, अधिक अदृश्य असं काहीतरी आहे? आज आपण 2500 वर्षांपूर्वीच्या एका श्लोकातून याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. हे उत्तर आपल्या इच्छांचं खरं स्वरूप तर उघड करेलच, पण त्यासोबतच त्या अदृश्य शक्तींना ओळखायला शिकवेल, ज्या आपल्या नकळत आपल्या आयुष्याची दिशा ठरवत आहेत. बुद्धांचे हे शब्द म्हणजे जणू आरसाच आहेत. ते आपल्याला थेट विचारतात की अरे, आपण या चक्रात अडकलो आहोत का? आपल्याला स्वातंत्र्य हवंय, पण तरीही आपण त्याच सांसारिक गोष्टींमध्ये, त्याच इच्छा आकांक्षांच्या फेऱ्यात का बरं अडकून पडतो? हाच तो प्रश्न आहे जो या कथेचा आणि खरं तर आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा गाभा आहे. चला, आपण एक छोटासा प्रवास करूया. वेळेच्या मागे जाऊया. प्राचीन श्रावस्तीमधल्या पुब्बाराम मठात. कल्पना करा तुम्ही तिथेच आहात. पायाखाली मऊ मातीचा स्पर्श जाणवतोय, हवेत चंदनाचा मंद सुगंध दरवळतोय आणि शेकडो लोकांच्या प्रार्थनेतून एक विलक्षण शांतता निर्माण झाली आहे. पौर्णिमेचा चंद्र आकाशात आहे आणि तुम्ही फक्त एक गोष्ट ऐकत नाहीये, तर तुम्ही त्या इतिहासाचा एक हिस्सा बनला आहात. आणि या शांततेच्या केंद्रस्थानी आहेत जवळपास 500 स्त्रिया. प्रत्येकीच्या मनात वेगवेगळी स्वप्न, वेगवेगळ्या चिंता आहेत. कोणी अगदी तरुण, कोणी मध्यमवयीन, तर कोणी आयुष्याच्या संध्याकाळी पोहोचलेल्या. आणि या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तिथे आहेत विशाखा. त्या केवळ बुद्धांच्या एकनिष्ठ शिष्या नाहीत, तर एक अत्यंत हुशार आणि संवेदनशील व्यक्ती आहेत. त्यांना माणसाच्या मनात काय चाललंय, त्यांच्या वेदना काय आहेत, याची खोलवर जाण आहे. विशाखा त्या जमलेल्या स्त्रियांकडे पाहत आहेत आणि त्यांना काहीतरी वेगळं जाणवतं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर भक्तिभाव आहे, पण त्यांच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच तळमळ दिसते, एक अपूर्णता आहे. विशाखाला लगेच कळतं की त्यांच्या प्रार्थनांमध्ये केवळ आध्यात्मिक ओढ नाहीये, तर काहीतरी सांसारिक, काहीतरी राहून गेलेल्या इच्छा दडलेल्या आहेत. आणि एक जाणकार निरीक्षक म्हणून त्यांना राहवत नाही. त्यांना या शांततेच्या आड दडलेलं खरं कारण शोधून काढायचंय. आता इथे विशाखाची हुशारी बघा. त्या सगळ्यांना एकच सरसकट प्रश्न विचारत नाहीयेत. त्या वयानुसार आणि परिस्थितीनुसार वेगवेगळे गट करतात, कारण त्यांना हे पक्क माहिती आहे की आयुष्य जसजसं पुढे जातं तसतशा आपल्या गरजा, आपल्या भीती, आपल्या इच्छा सगळंच बदलत जातं. ही काही साधी विचारपूस नाहीये, हा तर जणू काही मानवी मनाचा एक छोटासा सर्वेच आहे. आणि मग उत्तरं यायला लागतात. आणि ती उत्तरं, जसं इथे दिसतंय, प्रत्येक गटाच्या आयुष्यातलं वास्तव समोर आणतात. ज्या वृद्ध स्त्रिया आहेत, ज्यांनी आयुष्यभर कष्ट केले, त्यांना आता स्वर्गात सुख हवंय. मध्यमवयीन स्त्रिया आहेत, त्या त्यांच्या पतींच्या जाचातून, त्या बंधनातून सुटका शोधतायत. तरुण विवाहित स्त्रियांना पहिला मुलगा हवाय, कारण त्या काळात तोच वारस मानला जायचा. आणि अविवाहित तरुणी एका चांगल्या विवाहाची इच्छा करतायत. म्हणजे बघा, इच्छा वेगवेगळ्या, पण त्यामागची प्रेरणा एकच: दुःखापासून सुटका. जरा विचार करा त्या काळातल्या स्त्रीच्या आयुष्याचा. अविवाहित राहणं म्हणजे समाजावर आणि कुटुंबावर ओझं बनून राहणं. आणि विवाह झाला म्हणजे सुरक्षिततेची हमी नव्हती. अनेकदा तो एका पिंजऱ्यासारखा होता, जिथे पतीच्या अत्याचाराला सामोरं जावं लागे. म्हणूनच या स्त्रियांच्या इच्छा म्हणजे काही हौसमौज नव्हती. नाही, त्या त्यांच्या जगण्याच्या लढाईचा भाग होत्या. अस्तित्वाचा संघर्ष होता तो. आता विशाखा एका मोठ्या धर्मसंकटात सापडल्या आहेत. एका बाजूला त्यांना या स्त्रियांबद्दल प्रचंड सहानुभूती वाटते. त्यांना माहितीये की त्यांच्या इच्छा चुकीच्या नाहीत, त्या त्यांच्या परिस्थितीतूनच आलेल्या आहेत. पण दुसऱ्या बाजूला एक साधिका म्हणून त्यांना हेही स्पष्ट दिसतंय की या इच्छा त्यांना मुक्तीकडे नाही, तर त्याच दुःखाच्या चक्रात अजून घट्ट अडकवून ठेवतील. आणि मग त्यांना कळतं, यावरचा खरा उपाय, या चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग फक्त एकच व्यक्ती दाखवू शकते: स्वतः बुद्ध. आता विचार करा, विशाखा त्या सगळ्या स्त्रियांना घेऊन बुद्धांसमोर पोहोचल्या आहेत. आणि तिथलं वातावरण क्षणात बदलून गेलंय. जिथे काही वेळापूर्वी इच्छा आकांक्षांचं वादळ होतं, तिथे आता बुद्धांच्या केवळ असल्याने एक विलक्षण शांतता पसरलीय. त्यांची करुणा आणि प्रज्ञा यांची ऊर्जाच इतकी प्रभावी आहे की ती लोकांच्या मनातला गोंधळ दूर करते आणि त्यांना अंतिम सत्याचा सामना करायला तयार करते. तर मग बुद्ध त्यांना काय सांगणार होते? पण थांबा, हा प्रश्न फक्त त्या स्त्रियांपुरता मर्यादित नाहीये. खरं तर त्या निमित्ताने बुद्ध आपल्या सगळ्यांशीच बोलणार आहेत. कारण त्या स्त्रियांच्या इच्छा आणि आजच्या आपल्या इच्छा यात वरवर कितीही फरक असला ना, तरी आतून त्या एकाच धाग्याने जोडलेल्या आहेत. त्यामुळे बुद्धांचं उत्तर हे कालातीत आहे, ते आपल्या सर्वांसाठी आहे. यथा दंडेन गोपालो गावो पाजेति गोचरम,
एवं जरा च मच्चू च आयुम पाजयंती पाणिनम. हे रूपक किती साधं पण किती भेदक आहे नाही का? आपल्याला काय वाटतं की आपण आपल्या आयुष्याचे राजे आहोत, आपले निर्णय आपण घेतो. पण बुद्ध काय म्हणतायत? ते म्हणतायत की आपण त्या कळपातल्या गुरांसारखे आहोत, ज्यांना एक गुराखी सतत काठीने पुढे ढकलत आहे. आपल्याला वाटतंय की आपण आपल्या इच्छेने पुढे जातोय, पण खरं तर वार्धक्य आणि मृत्यू नावाचे दोन गुराखी आपल्याला जन्माच्या क्षणापासूनच मृत्यूच्या दिशेने हाकलत आहेत. आपण थांबू सुद्धा शकत नाही किंवा मागेही फिरू शकत नाही. ही एक न थांबणारी यात्रा आहे. आता यातले दोन शब्द खूप महत्वाचे आहेत, जरा आणि मच्चू. आपण जरा म्हणजे म्हातारपण किंवा सुरकुत्या समजतो, पण पाली भाषेत याचा अर्थ त्याहून खूप खोल आहे. याचा अर्थ आहे विघटन, द प्रोसेस ऑफ अनरॅव्हलिंग. प्रत्येक क्षणाला आपलं शरीर, आपलं मन झिजत आहे. आणि मच्चू म्हणजे फक्त श्वास थांबणं नाही, तो एक अंतिम बिंदू आहे ज्याच्याकडे आपला प्रवास जन्मापासूनच सुरू आहे. या दोन शक्ती केवळ आपल्या आयुष्याच्या सीमा नाहीत, तर त्या आपल्या जीवनाला सतत पुढे हकलत असतात. बरं, मग ही 2500 वर्षांपूर्वीची गोष्ट आज आपल्याला काय ऐकायची? कारण जरी काळ बदलला असला तरी गुराखी बदलले असतील, कुरण म्हणजे पॅस्चर बदललं असेल, पण ते जे हाकलले जाण्याची भावना आहे ना, ती आजही अगदी तशीच आहे. चला तर मग ओळख करून घेऊया आपल्या आजच्या आधुनिक गुराख्यांची. तुम्हीच बघा, फरक फक्त नावाचा आहे. त्या काळात चांगला पती मिळवणं हे सामाजिक प्रतिष्ठेचं लक्षण होतं. आज इन्स्टाग्रामवर एक परफेक्ट लाईफ दाखवणं हे प्रतिष्ठेचं लक्षण आहे. त्यांना मुलाची इच्छा होती, आपल्याला करिअरमधल्या पुढच्या प्रमोशनची इच्छा आहे. त्यांना स्वर्गात सुख हवं होतं, आपण पुढच्या नेटफ्लिक्स सिरीजची किंवा पुढच्या फॉरेन ट्रिपची वाट बघतो. आपण नेहमी पुढच्या गोष्टीच्या मागे धावतोय, पुढचा आनंद, पुढचं सुख, पण वर्तमानात समाधान ते काही सापडत नाही. आणि हाच बुद्धांचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, हे लक्षात घ्या. प्रत्येकजण त्या कुरणातल्या पुढच्या हिरव्या गवताची इच्छा करतोय, अविवाहित तरुणी पतीची, विवाहित स्त्री मुलाची, पण कोणीही त्या कुरणाच्या बाहेर जाण्याचा विचारच करत नाहीये. आपण यशाची शिखरं बदलत राहतो, पण आपण त्याच पर्वतरांगेत अडकलेले असतो. खरी मुक्ती शिखर बदलण्यात नाही, तर ती पर्वतरांगच ओलांडून जाण्यात आहे. हेच ते आपले नवे गुराखी. एकीकडे आहे इंद्रिय सुखाची लालसा, चमचमीत खाणं, पार्ट्या. मग आहे हे आपलं डिजिटल जग, सोशल मीडिया, OTT प्लॅटफॉर्म्स, जे आपलं लक्ष सतत खेचून घेतं. आणि तिसरा सगळ्यात मोठा गुराखी म्हणजे यशाचं व्यसन, सतत काहीतरी मिळवण्याची, काहीतरी बनण्याची धडपड. हे सगळे आपल्याला एक प्रकारचा तात्पुरता आनंद, एक हाय नक्की देतात, पण समाधान, शांतता ती मात्र कधीच मिळत नाही. तर मग प्रश्न हा आहे की ह्या गुराख्यांच्या तावडीतून सुटका आहे का, की आयुष्यभर असंच धावत राहायचं? आणि इथेच बुद्धांचं मोठेपण आहे. ते फक्त समस्या सांगून थांबत नाहीत, ते त्यावरचा उपायही सांगतात. चला तर आता आपण थेट प्रॅक्टिस लॅबमध्ये जाऊया आणि बघूया की या कळपाला थांबवायचं कसं. आपल्यापैकी अनेकांना वाटतं की ध्यान म्हणजे डोळे मिटून शांत बसायचं, पण नाही. खरं तर ध्यान म्हणजे डोळे उघडणं. ते एक असं एक्स-रे मशीन आहे जे आपल्याला आपल्या इच्छांच्या आणि भावनांच्या पलीकडे बघायला मदत करतं. ते आपल्याला दाखवतं की ज्या गोष्टी आपल्याला हव्याशा वाटतात त्या खरं तर किती अशाश्वत आहेत, वाळूच्या घरासारख्या. आणि मग एक गोष्ट हळूहळू कळायला लागते की खरी शांतता गोष्टी मिळवण्यात नाहीये, तर त्या मिळवण्याच्या आसक्तीतून, त्या धडपडीतून मुक्त होण्यात आहे. चला एक साधं उदाहरण घेऊया. समजा ऑफिसमध्ये खूप कामाचा ताण आहे आणि अचानक काहीतरी गोड खाण्याची तीव्र इच्छा झाली. त्या क्षणी फक्त 1 सेकंद थांबा, फक्त थांबा आणि एक मोठा श्वास घ्या. आता स्वतःला विचारा, मला नक्की काय चालवते? कोणता गुराखी मला फ्रीजच्या दिशेने हकलतोय? उत्तर मिळेल, तणावातून पळून जाण्याची इच्छा. आता त्या इच्छेकडे फक्त बघा, तिला जज करू नका. ती माझी इच्छा आहे असं न मानता ती एक बाहेरून आलेली शक्ती आहे असं बघा. तुम्ही बघाल की तुम्ही फक्त निरीक्षण करताय, तेव्हा ते इच्छेची ताकद आपोआप कमी होते. आता तुम्ही गुलाम नाही, तुम्ही निरीक्षक बनला आहात. आपलं आजचं जग, आपली संस्कृती आपल्याला याच्या अगदी उलटं शिकवते. ती म्हणते, अजून मिळवा म्हणजे तुम्ही सुखी व्हाल, अजून पैसे, अजून यश. पण बुद्ध एक अगदी क्रांतिकारी विचार मांडतात. ते म्हणतात, खरा आनंद मिळवण्यात नाही, तर लेट गो करण्यात आहे, त्याग करण्यात आहे. आणि हा त्याग म्हणजे घरातून निघून जाणं नव्हे, तर त्या आसक्तीचा त्याग, त्या सतत धावण्याच्या सवयीचा त्याग. तर मग जाता जाता हा प्रश्न स्वतःला नक्की विचारा, आपला गोराखी कोण आहे? तो यशाचा आहे, सामाजिक मान्यतेचा आहे, की मग तात्पुरत्या सुखाचा?
या प्रश्नाचं उत्तर शोधणं हेच खरं तर स्वातंत्र्याकडे टाकलेलं पहिलं पाऊल आहे. कारण जोपर्यंत आपल्याला हेच माहीत नाही की आपल्याला कोण चालवतंय, तोपर्यंत आपण आपला मार्ग कसा निवडणार? यावर नक्की विचार करा. भेटूया पुढच्या वेळी एका नवीन कथेसोबत.